नमस्कार. तर आजचा आपला शेतकरी मित्रांनो टॉपिक जो आहे तो आहे की ह्युमिक ॲसिडचं झाडांमध्ये काय कार्य असतं किंवा आपण त्याला जमिनीमध्ये का टाकायचं. तर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण हा जो पालापाचोळा जो आहे कुजवतो आणि हा पालापाचोळा कुजल्यानंतर आपल्याला माहिती आहे की याच्यापासून एक काळसर असं आपलं ह्युमस म्हणतो आपण त्याला, आणि त्या बनण्याच्या प्रोसेसला आपण ह्युमिफिकेशन असं म्हणतो. तर हा जो काळसर एकदम कुजलेला जो भाग असतो त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं. आणि हे ह्युमिक ॲसिड आपण ज्यावेळेस खत देतो, शेणखत देतो कुजलेलं, त्यावेळेस ते आपल्याला पिकांना मिळत असतं. परंतु बऱ्याचदा आपल्याला ज्या प्रमाणामध्ये खताची जे काही आपलं ऑर्गॅनिक खत आहे, FOM म्हणतो आपण त्याला किंवा शेणखत म्हणतो, ते आपल्याला तेवढ्या प्रमाणात देणं शक्य होत नाही. आणि ज्यावेळेस आपण पेरणी करतो त्यावेळेस मुळांची वाढ जर आपल्याला करायची असेल तर ह्युमिक ॲसिड हे खूप महत्त्वाचं कार्य या झाडांमध्ये करत असतं. तर ज्यावेळेस आपण पेरणी करतो आणि पेरणी केल्यानंतर मुळांची वाढ होते, आणि आपल्याला माहिती आहे की मुळांची वाढ झाल्यानंतर उगवणी झाल्यानंतर त्या झाडांना अशा पद्धतीनं मुळं लागतात. आणि ह्या मुळांना तुम्ही पाहताय की माती चिकटलेली दिसते तुम्हाला. आणि जर आपल्या जमिनीमध्ये ह्युमिक ॲसिड म्हणजे ह्युमसचं प्रमाण जर जास्त असेल तर काय होतं की ह्युमिक ॲसिड या मुळांच्या आजूबाजूनं चिपकतं, आणि मुळांच्या आजूबाजूनं ह्युमिक ॲसिड चिपकल्यामुळं ते काय करतं की जे काही सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात किंवा सूक्ष्म जीवाणू ज्याला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो, ते त्यांना अट्रॅक्ट करायचं काम करतं. म्हणजे एकतर मायक्रो ऑर्गॅनिझम अट्रॅक्ट करायचं काम करतं. मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोल काय आहे आपल्याला माहितीच आहे की ते अन्नद्रव्य पिकांना पुरवण्याचं काम करत असतात. त्याच पद्धतीनं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम जे काही सूक्ष्म अन्नद्रव्ये असतील तर ते सूक्ष्म अन्नद्रव्य पण ह्युमिक ॲसिडमुळं इकडं या मुळांच्या अवतीभोवती यायला सुरुवात होतात. तसंच जमिनीमध्ये भुसभुशीतपणा वाढतो, जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी वाढते, आणि या सर्व गोष्टींचा पिकांवर काय होतो, एक चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट म्हणू आपण त्याला, चांगला एक परिणाम होतो. आणि त्याच्यामुळं ह्युमिक ॲसिड हे आपल्या झाडांमध्ये म्हणण्यापेक्षा मुळांमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. तर आता ह्युमिक ॲसिड बाजारामध्ये आपण पाहताय की बऱ्याचदा लिक्विडमध्ये भेटतं किंवा काळ्या कलरची आपल्याला पावडर भेटते. तर काळ्या कलरची पावडर किंवा ते काही नाही, त्याच्यामध्ये आपण जे काही खाणी आहे त्या खाणीमधून ते ह्युमिक ॲसिड काढलेलं असतं. आणि ते ह्युमिक ॲसिड जर आपण वापरलं, एकरी आपण 1 किलो वापरू शकता. बाजारामध्ये त्याचे बरेच रेट आहेत, परंतु त्याचा फायदाही तितकाच आहे. मग वापरायचं कधी, तर वापरायचं ज्यावेळेस तुमचे या अवस्थेमध्ये तुमचं पीक आहे. तुम्ही आता इथं गहू पाहताय, गहू छोट्याशा अवस्थेमध्ये आता मुळं वाढत आहेत. आता मुळं वाढायच्या अवस्थेमध्ये जर तुम्ही ह्युमिक ॲसिडचा वापर एकदा दोनदा जरी केला तुम्ही, मग पाण्यामध्ये दिलेलं कधी योग्य आहे. मग पाण्यामध्ये कसं द्याल, तर पाण्यामध्ये डायरेक्ट जर तुमचं ड्रीप असेल, तुमचं समजा रेन पाईप असेल, स्प्रिंकलर असेल, तर डायरेक्टली तुम्ही त्या सेंचुरीद्वारे त्याचं द्रावण बनवून त्याच्यामध्ये सोडायचं, आणि मग त्याचा या मूळ वाढीवर चांगला परिणाम होतो. आणि याच्यामुळं मुळं चांगली वाढतात, जमीन भुसभुशीत होते, अन्नद्रव्य घेण्याची क्षमता वाढते, आणि जे काही सूक्ष्म जीवाणू असतात जे आपल्यासाठी पिकांसाठी चांगले असतात ते काय करतात, या ह्युमिक ॲसिडमुळं ॲक्टिव्हली काम करतात आणि आपल्या पिकांची वाढ जोमानं होते. तर अशा पद्धतीनं फवारणी, बरेच जण सांगतात की फवारणी करा, परंतु फवारणी करण्यापेक्षा जर आपण ते ह्युमिक ॲसिड पाण्याद्वारे मुळांपर्यंत जर पोहोचवलं तर आणखीन त्याचा जो काही परिणाम आहे हा चांगला होतो. तर अशा पद्धतीनं ह्युमिक ॲसिडचं आपल्या पिकांमध्ये कार्य असतं. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.